मित्रांनो, मी कल्पेश मोरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज दुसरा दिवस आहे, पंढरपूरमध्ये जातो. आता निघतो आहे, तर जवळजवळ 7:30 झालेत. नाश्ता करूया आणि निघूया. आता आंघोळ बिंघोळ पोरांच्या बाकी आहेत, बाकी सगळ्यांचे आंघोळ झालेत. नाश्ता पण बनवला, पोहे मस्त की आंघोळ केली, कपडे चेंज केले. आता नाश्ता करूया आणि थोड्या टायमानंतर निघूया. तर जाऊया, नाश्ता करूया खाली जाऊन. नाश्त्याला इकडे पोहे बनवलेत, पोहे आणि रात्रीचा सिलाबाद राहिलेला तो फ्राय केला आहे. आपण पोहे घेऊया आणि खाऊया. बाकीचे मंडळी इकडे बसले, महिला मंडळ पण इकडे बसले नाश्ता करायला. तर आपण पण करूया आता नाश्ता. आम्ही सगळ्यांनी पोहे घेतले आणि एकट्याने भात घेतला रात्रीचा, तो पण मोठ्या प्लेटमध्ये. तो सगळ्या जेवणात बसला आहे. हा नाश्ता नाही, आज सकाळचं जेवण करतो या. चला आता जाऊया, या लोकांना गाडीमध्ये फिरूया, इथे एकदम चिल्ड करूया आणि इथून डायरेक्ट जेजुरी. चला. ईश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर. चला आता निघूया, आता डायरेक्ट जेजुरीला जाऊया. चला. काय फोटो काढायचा? काढू पुतळा डोरळ सखळा पैंजण कमरला खमरवटा, पुतळा डोरळ सखळा पैंजण कमरला खमरवटा. नागतिरे दिगाळून सगळा थाट माट करुणे, सगळं थाट माट करुणे. नेसले ग आपण आता जेजुरीच्या पायथ्याशी खाली पोहोचलो आहे. इकडे गाडी पार्किंग केले, माणसं पण आपली उतरतात अजून गाडीतनं. नंतर मग आपण जाऊया वरती जेजुरीला. हे बघा इकडे वरती मंदिर आहे, तिकडे जाऊन दर्शन घेऊया. बहुतेक गर्दी तर भरपूर असणार आहे, त्याच्यामुळं आता बघू, आता टेन्शन आहे, दर्शन भेटेल की नाही माहिती नाही. चला जाऊया वरती. तर जेजुरीला आता आलो आहे, सगळ्यांचं बघून जोडपेणी सगळे जात आहेत. ते बघून आता तिघांना पण आता लाजा वाटायला लागली. जोडीने घेऊन आलो असं 5-5 जोडीने आणेल बाबा, पुढच्या वर्षी नक्की जोडीने आणेल. जर डिसेंबरमध्ये करतेस ना, डिसेंबरमध्ये लग्न करतोय हा. येईल जेजुरीला आता. जाऊ आता सिंगल आता एकमेकांना उचलून घेऊ 5-5 पायऱ्या. चला जाऊया वरती. तुम्हाला पण दर्शन, मी सिनेमॅटिक शॉट दाखवतो दर्शनाचे पण. चला जाऊया वरती. हे आहे तिघंजणं, बाकीचे पण तर पुढे गेले सवंगडी. चला. मल्हारवारी मोतियाने दावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. मल्हारवारी मोतियानं द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. ओढलावती अशी जीवाला गावाकडची पापी, साध घालती पुन्हा. फायनली आता आलो आहे वरून दर्शन घेऊन. दर्शन तर म्हणजे आतमध्ये गाभारत नाही गेलो, बाहेरनंच पाया पडलो आणि आलो. भंडारा भरपूर उदला होता, तेव्हा डोळ्यामध्ये गेला, त्यामुळे आतमध्ये नाही गेलो. बाहेरनं दर्शन घेतलं
आणि मस्त आलो होता खाली. आता बघू काय नियोजन आहे. तर जेजुरी आपलं जेजुरीचं झाले, आता आळंदी आणि देऊ बाकी. अर्धजणं बोलतात की जाऊया, अर्धजणं बोलतात डायरेक्ट घरी जाऊया. आता कसं काय नियोजन आहे ते तुम्हाला मी नंतर सांगतो. तर आता जेवणाचं इकडे बोलत आहेत, नक्की काय झालं काय समजत नाही. शेगडी आम्ही आणली नाही, ह्या लोकांच्याकडून शेगडी मागतोय. तर ही लोकांचं नाय चालू आहे. त्या लोकांना वाटलं आम्ही कुठे घेऊन जाते. बघू आता काहीतरी अरेंजमेंट करू. चला. इथं एक पाण्याचा जार भेटला आहे. इथं पाणी कॉईन टाकायचा 1 रुपयाचा आणि इकडून पाणी येतं. आता हा ट्राय करतोय, बघूया. लाव रे इथं तोंड लाव. आलं रे टेक्नॉलॉजी कडक. खतम. 1 रुपयात एवढंच. भरपूर झालं. 1 नंबर. पाणी कसं आहे? ठीक आहे पिण्यासाठी. पाणी दुऱ्याचं पाणी चालत नाही. मग मोठा कॉईन टाकवायचा. टाको आणि पिओ. हा टाकला. हमको पाणी आएगा. आता पाणी येत. आलं. पाणी प्या पाणी प्या पाणी प्या पाणी प्या. हो हो गेलं संपलं खतम. आता हात धुवा, तोंड धुवा, निघा. आता 1 रुपया परत घ्या. चला आता एक काम करू, नंतर येऊ इथं बाटल्या भरायला. या लोकांच्याकडून आम्ही शेगडी घेतलेली जेवण बनवायला. दिली फायनल त्या लोकांनी शेगडी. पहिले नाही करत होते, नंतर मग दिली. आता एकच खिचडी भात बनवला आहे. आम्ही बाटला आणलेला, फक्त शेगडी नव्हती. तर शेगडीवरती खिचडी भात बनवला आहे. आता जेवूया जरा. जेजुरीला मस्त की खिचडी भात बनवला एकच. मस्त आता जेवायला घेऊया. अर्धे तिकडे बसलेत हॉलमध्ये, आम्ही इकडे बाहेर आलो आहे 4 जण. दाखवायलाच पाहिजे का तुम्हाला? हां 4 दाखवलंच पाहिजे. हे 4 जण पण खाली बसलेत. असली मजा गावठी एकदम. फुटपाथवरती जेवण घेत आहेत. फायनली आता आपण जेजुरीवरून निघालोय. आता चाललो आळंदीला. निघाले. ऊन भरपूर आहे. एसीची गाडी त्याच्यामुळे जरा बरं वाटतं, जीवाची येते. पाणी इथं कंटिन्यू चालू आहे, थंड पाणी. जाऊया आता आळंदीला. आळंदीला दर्शन घेऊया आणि तिथून देऊ, नाही तर मग डायरेक्ट घरी घाटकोपर बघूया. चला जाऊया. आपण आता आळंदीला पोचलो आहे. इंद्रायणी नदी आहे ना, त्या ब्रिजवरती. नदी पण मस्त स्वच्छ दिसते. गर्दी तर आहे भरपूर, कारण का घाटावरती माणसं भरपूर दिसते. त्यावरून समजते मंदिरामध्ये पण गर्दी भरपूर असणार आहे. तर जाऊया, दर्शन घेऊया, बघूया कसं काय ते. माणसं आता गेले सगळे दर्शन घ्यायला. आम्हाला बोलले अर्धा तास दे. आम्ही दोघांनी मस्त मुख दर्शन घेतलं पहिलंच. आणि आपल्या दादाला ग्रंथ घ्यायचे होते, ग्रंथ पण घेतले. आणि आम्ही आलो, त्या लोकांना फोन केला तर ते लोक लाईनीमध्ये आहेत. त्यांना आता 1 तास तरी लागेल. आम्ही समाधीचं मुख दर्शन घेतलं आणि आता इकडे चाललो आहे. तिथे ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवलेली. आणि अजून कुठले आहे मांड्या बांधलेलं ना. ते तिकडे दोन स्पॉट आहेत तिथे बघण्यासारखे. ते जाऊया आणि तुम्हाला पण दाखवतो. चला. भूक लागलेली तर बोललो आता 2 आहेत. बोललो हॉटेलमध्ये जाऊन काहीतरी नाश्ता करूया. आता मस्त मसाला डोसा मागवला आहे. जरा खाऊया लाईटमध्ये थोडा. नंतर मग जाऊया बाहेर आळंदीमध्ये फिरूया. आपण आता इथे या मंदिरामध्ये आलो आहे, जिथे ज्ञानेश्वर महाराजांनी पाठीचा तवा करून मुक्ताईला सांगितलं की तू ह्याच्यावरती मांडे म्हणजे भाकऱ्या भाज. ज्ञानेश्वर महाराजांची पाठ तेव्हा पूर्ण लाल एकदम भडक झालेली. त्याच्यावरती मुक्ताई भाकरी भाजवती
तुम्हाला पाठीमागून पण दाखवतो मी. हे बघा, मुक्ताई ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीचा तवा करून भाकरी भाजवती. संत ज्ञानेश्वर महाराजांनी चाललेली भिंत हीच आहे. इथं चांगदेव महाराज वाघावरती बसून आलेले. तेव्हा मुक्ताईने असं सांगितलेलं की मुक्ताईने सांगितलं ना, मुक्ताईने सांगितलं ज्ञानेश्वरांना की आपण भिंतीवरून जाऊया. तेव्हा ज्ञानेश्वरांनी भिंत चाललेली ती आता मला आतमध्ये जाऊन दाखवतो. हेच ठिकाणी चांगदेवांचा गर्व आहे. हां, चांगदेवांचा गर्व हरवण्यासाठी चांगदेव महाराज हीच ती जागा आहे जिथे ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवून चांगदेवांना भेटायला आले होते. चालविली जड भिंती, हरली चांगयांची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगती ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. माऊलींच्या समाधीच्या इथं आम्हाला फक्त मुखदर्शन भेटलं आणि इथं आल्यानंतर आम्हाला माऊलींच्या पादुकांचं इथं दर्शन झालं. श्री संत गोरोबा काका मंदिर, इथे गोरोबा काकांची समाधी आहे. या मंदिरामध्ये जागा पण एकदम पूर्ण शांतता आहे, पूर्ण शांतता आहे जागेमध्ये. आता जाऊया आणि समाधीचं दर्शन घेऊया, नंतर आपण इथून पुढे जाऊया. विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे आणि इथे समाधी खाली. आपण आता इकडे ज्ञानेश्वरी मंदिर मोठं बांधलं आहे तिथे आलो आहे. आता आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया आणि पूर्ण ज्ञानेश्वरी आहे ना दगडावरती आहे ना मार्बलवरती एकदम लिहून ठेवले, ती पण तुम्हाला दाखवतो मी. ज्ञानेश्वरी मंदिर खाली इथे ज्ञानेश्वरी मंदिर जिथं बांधलं आहे ना, तिथे पहिल्या माल्यावरती पूर्ण देवदेवतांचे सगळे फोटो आहेत. दुसऱ्या माल्यावरती सगळे ज्ञानेश्वरी अध्याय लिहिलेत. एकूण 18 अध्याय आहेत, ते पूर्ण 18 अध्याय लिहिलेत. दुसऱ्या माल्यावर आणि तिसऱ्या माल्यावरती पण आहेत. इकडे पूर्ण पहिला अध्याय इथून चालू होतो, पूर्ण मार्बलवरती लिहिलेलं आहे. एक एक अध्याय पूर्ण लिहिले, असे 18 अध्याय सगळे लिहिलेत. खाली इकडे अध्याय आणि वरती पण तुम्हाला दाखवतो इथे मी. हे जे वरचा फ्लोअर आहे ना, तिथे पण पूर्ण अध्याय लिहून ठेवलेत. पूर्ण मार्बलवरती अध्याय लिहिलेत. आता वरच्या माल्यावरती आपण जाणार ना, आपण इथून आपल्याला इथून पुढे सिद्धपेठला जायचं आहे. आम्ही दोघं एवढे नशीबवान आहेत ना, भले आम्हाला माऊलींच्या समाधीचं दर्शन नाही भेटलं, पण जिथे इथे माऊलींचे पाय लागलेत ना, त्या ठिकाणी आम्ही जाऊन आलो आहे. आता आम्ही चाललो आहे सिद्धपेठला. सिद्धपेठला जाऊया, तुम्हाला सिद्धपेठ पण दाखवतो. आमच्या दोघांचं काय हे असेल माहिती ना आपलं, पण खरंच मन एकदम भरून जातं आहे पूर्ण. कारण का समाधीचं दर्शन नाही भेटलं. बाकीच्या ठिकाणी भरपूर बघून आलो, तुम्ही पण बघितलं असेल. आता जाऊया सिद्धपेठ. सिद्धपेठ पण तुम्हाला दाखवतो मी. चला, सिद्धपेठला आपण आता आलो आहे. इथे ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म झाला. साईडला इकडे ज्ञानेश्वर महाराजांचे काही अभंग पण इथे लिहून ठेवलेत भिंतीवरती. आणि साईडला इकडे पर्णकुटी माऊलींची, तिथे पण आपण जाऊया. पर्णकुटीच्या बॅक साईडला ना, पाठीमागे साईडला जिथे ज्ञानेश्वर इथे इंद्रायणी, तिथे ज्ञानेश्वरांच्या आईवडिलांनी इथे समाधी घेतली. इंद्रायणीच्या बाजू इंद्रायणी नदीमध्ये या पाण्यामध्ये समाधी येते. मी बघा इथून तिथे दिवे लावतात ना, ज्ञानेश्वरांचे आई वडील. इथून ज्ञानेश्वरांच्या आईवडिलांनी समाधी घेतली.
आता आपल्या जे लाईनीला गेलेले जे मंडळी होते आपल्या गाडीसोबत आलेले जे भावकीतले जे होते ना, त्यांचं आता दर्शन झाले. 3 तासानंतर त्यांना दर्शन भेटलं आहे. आम्ही दोघांनी चांगलं केलं. मग दर्शन घेऊन बाकीचे जे स्पॉट होते ते आम्ही फिरून घेतले. तिथे जाऊन पाया पडलो. आता सगळ्या येतील. आता ते मंदिराच्या इथून निघालेत. त्यांना 5-1 मिनटं लागतील. आता गाडीचे तर आम्ही येऊन उभे राहिलेत. आता बघूया काय नियोजन आहे ते. महामतीचं डायरेक्ट आता घाटकोपर आता घरीच जायला आहे. जेवणाचं कसं काय ते फक्त बघूया. नंतर मग डायरेक्ट घरीच जाऊया. चला, आपण आता देऊला आलो आहे. आपल्याला डायरेक्ट जायचं होतं घरी घाटकोपरला, पण बोलले की देऊ पण करून जाऊया. तर देऊला आलो आहे, जिथे तुकाराम महाराज वैकुंठाला गेले होते. इथूनच आतमध्ये जाऊन आता दर्शन पण घेऊया आपण. तुम्हाला पण मी दर्शन देतो. ऐका, आमचा जन्म माझ्या महाराजांच्या घराण्यात आहे. तुकाराम महाराजांना 3 मुलं, विठ्ठल, माधव, नारायण. त्यांच्या 3 मुलापासून आमची परंपरा आहे. पण या ठिकाणी माहिती देतो, लक्षात घ्या. तुकाराम महाराज झाडाखालून सदैव वैकुंठाला गेले ध्यासाकाठ. तुकाराम महाराजांनी समाधी काही घेतलेली नाहीये. तुकाराम महाराज सदैव ध्यासाकाठ वैकुंठाला गेले. हे महाराजांचं मुख्य दर्शन आहे. आता वैकुंठ म्हणजे काय लोक विचारतात. समोर ते कमान दाखवले, ते भांडुरंगाचं वाहने गळू पक्ष, ते साक्षात त्या ठिकाणी उतरलं. तुकोबाराय त्या पक्षावर बसून देह घेऊन गेले. त्याला वैकुंठ म्हटलंय. हे जे झाड आहे हे तुकाराम बीजेच्या दिवशी आपोआप हल्ल्यात. होळी झाली की दुसऱ्या दिवशी तुकाराम बीज असते. या ठिकाणी 4 ते 5 लाख यात्रा भरती. 12:05 हे झाड आपोआप हल्लात दिवसा. आणि ज्या ठिकाणी तुकाराम महाराजांचे ग्रंथ बुडवायला सांगितले रामेश्वर भट्टाने, ते ठिकाण इथून 1 मैलावरती आहे. पण तिथली शिळा, तुकाराम महाराजांनी 13 दिवस उपोषण केलं शिळेवर बसून. 13 दिवशी माझे ग्रंथ कोरडे आले. तुम्ही गावात गेला तिथं पाहायला मिळतील. तिथे पांडुरंगाची स्वयंभू मूर्त आहे. पंढरपुराहून देव या ठिकाणी आलेत. तुकाराम महाराजांचे पूर्वज होते विश्वंभर बुवा. त्यांची वारी होती पंढरीची. त्यावेळेस त्या दृष्टांत झाला विठ्ठल आंब्याखाली आहे. त्यावेळेस ती स्थापना तिथं झाली. आपण जर या ठिकाणी आलो, आपल्याला देहू आणि पंढरी दोन्ही क्षेत्र इथे घडले जातात. तिथं त्यांचं राहतं घर पण आहे. ज्या ठिकाणी महाराजांनी अभंग लिहिले एकांतवासी, तो भंडारा डोंगर इथून 3 मैलावरती आहे. हे तुकाराम महाराजांचं वैकुंठ स्थान. इथून वैकुंठाला गेले आणि 3 वेळा परत आले. एक संताजी जगणारे तिली समाजातले, त्यांच्याकरता तुकाराम महाराजांची मुलगी भागीरथबाई तिच्याकरता, आणि संत निळोबाराया त्यांच्याकरता. संताजी जगण्याकरता कसे आले, ते महाराजांचा उजवा हात होता. त्यांनी महाराजाकडून वचन घेतलं. म्हणले, महाराज मी जर मेलो तर माझ्या देहाला तुम्ही मुठ माती द्या. तुम्ही जर अगोदर गेले तुमची मी सेवा करील. तुकाराम महाराज अगोदर जातात. मागावून ते वारले गेले. इथनं सुदुंबर गाव आहे, 5 ते 6 मैल. तर गावकऱ्यांनी खड्डा वगैरे खणला, देह गाडायचा प्रयत्न केला. देह काय गाडला जात नाही, ते आपोआप वर येऊ लागला. ज्यावेळी तुकाराम महाराज वैकुंठावरून आले, महाराजांनी माती टाकली, त्यावेळी ते देह काढला गेला. तुकाराम महाराजांची मुलगी, तुकाराम महाराज वैकुंठ जाता वेळेत भागीरथबाई सासरी होती, नांदायला गेलती. भागीरथबाईने इंद्रणीच्या कडेलून वडिलांचा धावा केला. बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा उडी ढोहात टाकली. मच्छन मच्छवर झल्ली, पांडुरंगाने मच्छावता धारण धरला, ते तारलं गेलो. आणि संत निळोबाराया ते आहे तर पारनेर तालुका नगर जिल्हा पिंपळनेर त्यांचं गाव आहे. निळोबाराया इथं आले. तुकाराम महाराज इथं नव्हते. तुकाराम महाराज वैकुंठाला गेलते. निळोबारायांनी या झाडाखाली 42 दिवस उपोषण केलं. बिगर अन्न ना पाणी घेता स्वतः देव आला भेटायला. पांडुरंग म्हणले, देवा मी तुझ्या करता नाही आलो, मी तुकाराम महाराजांकरता आलो. निळोबारायांनी अभंग केलाय, उपदेश्वर देवाला येथे तुझं लागी बोलविले, कोणी प्रार्थना वाचून आला सिक्का. परलाद कैवरी दत्ताची दंडया, स्तंभी देव राया प्रगटोणी, तैशा परी संकट नाही मजला, तरी का फुकट श्रम केला. निळा म्हणे आम्ही न ओळखूचे देवा, तुकाराचा धावा करीत आहे. असा निळोबारायांनी 2 उपदेश केला. देवाला प्रश्न पडला. देवानी तुकोबाला वैकुंठावरून परत आणलं. निळोबारायाची इथे 42 दिवस पूर्ण झाले. मी महाराजांच्या घराण्यातला इथला पुजारी आहे. इथं पांडुरंगाला तुकोबारा रोज सकाळी महापूजा असते. महापूजाकडून नैवेद्य असतो. जर कोणाची काही इच्छा असेल आपल्या शक्तीप्रमाणे दक्षिणा घेतो, नसलं तर काही जबरदस्ती नाही.
त्यांचा शेवटचा अभंग असा आहे, आम्ही जातो तुम्ही कृपा सुदैवी, सकाळा सांगा विनंती माझी, वाढवे झाला उभा पांडुरंग, वैकुंठ रंग बोलावितो अंत काही ठमाचे पावला, कुठी सहित झाला गुप्त तुका. थोडक्यात तुकाराम महाराज की जय. आता हॉटेलमध्ये बसलो जेवायला, रात्रीचे 11:30 वाजले. भूक एवढी लागलेली ना, प्रत्येकाला तर थाली मागवले. आम्ही जवळ 42-43 जण आहेत, लहान बिन पोरं पकडून सगळ्यांना सेम थाळी मागवले. आता जेवूया, नंतर मग डायरेक्ट घाटकोपर. या हॉटेलमध्ये मस्त की जेवलो गीतांजलीमध्ये. आता गाडीमध्ये जाऊया आणि देऊया ताणून डायरेक्ट घाटकोपरला उतरूया डायरेक्ट. चला जाऊया आता. गुड नाईट मंडळी. रात्रीचे 2:45 वाजलेत. आता जस्ट घरी आलो आहे. मस्त ही गाडीमध्ये लय भारी झोप लागलेली. आता पण इथं फ्रेश झालो घरी येऊन. आता बोललो गप झोपूया, कारण का उद्या सकाळी जायचं कामाला. व्हिडिओ पण इथे स्टॉप करतो. व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय.